नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. गेल्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये एक मुद्दा फार गाजतोय. तो म्हणजे तपोवनामध्ये सरकारकडून वृक्षतोड केले जाण्याचा मुद्दा. 1800 झाडांचं मार्किंग करून ठेवलेलं सरकारने आणि ती झाडं तोडणार असं सांगितलं होतं. कालची बातमी आहे की तपोवना शेजारी 450 झाडांची गुपचूपपणे कत्तल सरकारने करून टाकली. बरं, जी काही झाडांची तोड चालू होती त्याला पर्यावरणवादी विरोध करत होते, अनेक राजकीय पक्ष विरोध करत होते. म्हणजे जवळपास अख्खा महाराष्ट्र या वृक्षतोडीच्या विरोधामध्ये आवाज उचलत होता. त्या विरोधाला न जुमानता सरकारने वृक्षतोड करून दाखवली, सगळ्यांच्या नाकावर टिचून. म्हणजे इतका अहंकार, सत्तेचा माज या सरकारला आलेला आहे. हातामध्ये सत्ता असली आणि अहंकार चढला ना की या सगळ्या गोष्टी होतात. कुंभमेळ्याला विरोध नाही आमचा, कुंभमेळा हा झालाच पाहिजे, पण त्या कुंभमेळ्याच्या नावाखाली किंवा साधुग्रामच्या नावाखाली जी झाडं तोडताय ना तुम्ही, त्याला आमचा विरोध आहे. याच्या आधी 12 वर्षापूर्वी नाशिकमध्ये कुंभमेळा झाला होता. तेव्हा नाशिक महानगरपालिकेची सत्ता जिथपर्यंत मला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये होती, राज ठाकरेंच्या हातामध्ये होती. एकही झाड न तोडता कुंभमेळा पार पडला होता. एवढंच नाही, राज ठाकरेंनी सत्ता काळामध्ये नाशिकमध्ये बोटॅनिकल गार्डन उभारलं, गोदा पार्क उभारलं. नाशिककरांचा 40 वर्षाचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला. मी काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता वगैरे नाहीये, म्हणजे माहिती आहे, जे सत्य आहे ते बोलतोय. झाडं न तोडता देखील धार्मिक कार्यक्रम केले जाऊ शकतात. हिंदू धर्म हा जगातला एकमेव धर्म असेल की जो निसर्गाची पूजा करतो. मग त्यामध्ये झाडं असतील, माती असेल, दगड असेल, निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीची पूजा हा हिंदू धर्म करायला शिकवतो, निसर्गावर प्रेम करायला शिकवतो. त्याच्यामुळे कुंभमेळा हा झाला पाहिजे. ते धर्मकार्य आहे, ते झालंच पाहिजे. पण धर्मकार्याच्या नावाखाली सरकारकडून जे वृक्षतोड होतोय ना, संधी साधूपणा, त्या संधी साधूपणाला आमचा विरोध आहे. म्हणजे झाडं तोडायची, ती जागा जमीन मोकळी करायची, आणि सध्या महाराष्ट्रभर किंवा देशभर या सरकारचं जे चालू आहे उपद्व्याप, जमिनी उद्योगपतींच्या घशात घालणे, हा एकमेव उपद्व्याप चालू आहे मंत्र्यांचा. मग उद्योगपतींच्या ताटाखालची मांजरं झाली आत्ताची मंत्री लोक सगळे. अरे, सत्ता तुमच्या हातात आहे, लोकांच्या कल्याणासाठी काम करा, पर्यावरणासाठी काम करा, महाराष्ट्रासाठी काम करा. ते करायचं सोडून तुम्ही हे नसले उपद्व्याप कशाला करताय? बरं, इतक्या लोकांचा विरोध असून सुद्धा तो विरोध न जमवता तुम्ही गपचूपपणे झाडं तोडता. याच सरकारने काही वर्षांपूर्वी मुंबईचा जो आरे कारशेड होता, पूर्ण जंगल आरेचं रातोरात साफ केलं. रातोरात त्या जंगलातली झाडं तोडून टाकली या सरकारने. तरी हे सरकार निवडून आले. का माहितीये का, आपण या सगळ्या गोष्टी विसरतो. निवडणूक आली की हे लोक काहीतरी भावनिक मुद्दे बाहेर काढतात आणि त्याच्यावरती लोक मतदान करून मोकळे होतात. पण 5 वर्षामध्ये या सरकारने काय काय उपद्व्याप केले, लोकांना काय काय त्रास झाला ना, या गोष्टी आपण लक्षात ठेवत नाही, लक्षात राहत नाही. तसं बघायला गेलं तर ईव्हीएमच्या जोरावरती निवडून येणारं हे सरकार, यांनी काय निवडणुकीच्या बाता माराव्या. मतदार यादीतले घोळ तर आपण बघतोच आहे रोजच्या रोज बातम्यांना. बरं, ईव्हीएम जिथे मशीन आलं तिथे हॅकिंग आलं. कुठचीही मशीन हॅक होऊ शकते. विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी कुठच्या कुठे गेली आहे. भारतातून जे पृथ्वीवरून पाठवलेलं यान चंद्रावर जातं आणि ते पृथ्वीवरून ऑपरेट केलं जातं. ईव्हीएम मशीन कीच झाडकी पत्ती, ते का नाही हॅक केलं जाऊ शकत, ते का नाही ऑपरेट केलं जाऊ शकत दुसऱ्या ठिकाणून? खरं तर निवडणुका या पारदर्शक व्हायला हव्या आणि बॅलेट पेपरवर व्हायला हव्या. आणि हे जे दुबार मतदार वगैरे हे जे प्रकार चालू आहेत ना, ह्याच्यावरती एकच सोल्युशन आहे की वोटिंग कार्डला, प्रत्येकाच्या वोटिंग कार्डला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करावं. वोटिंग कार्डला आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक केलं तर मतदार यादीतले घोळच संपतील सगळे. जे डुप्लिकेट वोटर्स आहेत, दुबार मतदार आहेत, सगळं संपेल. कारण एक माणूस फक्त एकच वोट करू शकेल. कारण त्या आधार कार्डला, पॅन कार्डला आणि वोटिंग कार्डला त्याचे फिंगरप्रिंट्स लागलेले असतील. मतदार केंद्रावरती जा, फिंगरप्रिंट स्कॅन करा, तुमचा डेटा दिसेल, मतदान करा. एक माणूस 2-2 वेळा मतदान करू शकत नाही. आणि एकदा मतदान झालं की सिस्टमवरती ते अपलोड झालं पाहिजे, हा याने मतदान केलंय. शेवटी आधार कार्डवरती एकच पत्ता असतो. एका माणसाला एकच आधार कार्ड भेटेल, एका माणसाला एकच पॅन कार्ड भेटेल, तो त्याच ठिकाणी मतदान करेल. 2-2 ठिकाणी जाऊन मतदान करू शकणार नाही कोणी. या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे सरकारने.
पण सरकार ते आणत नाही म्हणून शंका निर्माण होते सरकारच्या विरोधामध्ये. एकदा का निवडणूक यंत्रणेमध्ये पारदर्शकता आली मग कोणीही निवडून येऊ देत, ते सगळं मान्य असेल. पण चिटिंग करून तुम्ही निवडून येता, बरं निवडून येता तर येता हे असले उपद्व्याप करत बसता. कुंभमेळ्याच्या नावाखाली तुम्ही झाडं तोडणार. आरे कारशेडमधली झाडं तोडली. आत्ता काल परवाची बातमी आहे, रायगड किल्ल्यावरती रोपवे कंपनीने एक हॉटेल उभारले. हॉटेल आज हॉटेल उभं राहिले, उद्या 5 स्टार हॉटेल उभे राहील, डान्स बार उभे राहतील, किल्ले भाड्याने देतील. मागे ह्या सरकारचा उपद्व्याप होताच की, याच भाजप सरकारचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय या सरकारने घेतला होता, या निर्लज्ज सरकारने. त्याला विरोध झाला म्हणून त्या गोष्टी थांबल्या. पण ह्या गोष्टी, ह्यांची हिंमत होते कशी काय या गोष्टी करण्याची, हा मोठा प्रश्न आहे. गडकिल्ले भाड्याने देण्याचा आता 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट. हे तर सगळ्यांना माहिती आहे, जो मुद्दा गाजला महाराष्ट्रभर. हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये करत होते. कशासाठी? म्हणजे 11-12 कोटी महाराष्ट्राची जनता, त्यापैकी 1-2-2.5 कोटी जर परप्रांतीय असतील, त्या 2-2.5 कोटी परप्रांतीयांना खुश करण्यासाठी मराठी भाषेवरती तुम्ही घाला घालत होतात. लाज वाटत नाही तुम्हाला? सत्तेसाठी, खुर्चीसाठी कुठच्या थराला जायचं? ते साऊथमध्ये जाऊन करून दाखवा ना म्हणावं. हे सगळं सहनच करणार नाहीत ते लोक, पाऊस देणार नाही. आपली मातृभाषा घट्ट पकडून ठेवली त्यांनी. खरं तर हे भाषेच्या माध्यमातून अतिक्रमण होतंय, आक्रमण होतंय दक्षिणेकडच्या राज्यांवरती, उत्तरेकडच्या राज्यांची. या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगून ठेवल्यात, लिहून ठेवल्यात. प्रबोधनकार ठाकरेंनी देखील लिहून ठेवल्यात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या सर्व लोकांनी देखील सांगितलेल्या या गोष्टी. प्रत्येक राज्याची एक भाषिक अस्मिता असते. ती अस्मिता जपणं हे सरकारचं काम आहे. ती जपावीच लागेल. अन्यथा संघर्ष हा, देशांतर्गत संघर्ष हा अटळ आहे. त्या राज्यांची भाषिक अस्मिता नाही जपली गेली तर संघर्ष होणार, आणि याला सरकार जबाबदार असेल. बरं, सरकारने काय काम केलं पाहिजे? लोकांची काय समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजेत. पण आमच्याकडची सरकार काय करतायत? जातींमध्ये, भाषेमध्ये वाद लावायला घेतात. मुद्दाम हिंदी सक्ती केली जेणेकरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पेटून उठली पाहिजे, मराठी आणि हिंदीमध्ये वाद लागला पाहिजे. गरज नव्हती ना हिंदी सक्तीची, वादच झाला नसता. पण आपापल्या वोट बँकसाठी म्हणून केलं गेलेलं हे राजकारण. मुंबईतल्या मराठी लोक खुश झाले पाहिजे आणि ते यांना बीजेपीला वोटिंग झालं पाहिजे. बाकी मराठी भोळी बाबडी जनता हिंदुत्वासाठी बीजेपीला मतदान करतेच आहे. हिंदुत्वासाठी आपण त्यांना मतदान करायचं आणि निवडून आल्यावरती त्यांनी महाराष्ट्राचीच अस्मिता संपवायला घ्यायची. वाटेल तशी सत्ता राबवायची, झाडं तोडायची. किती जागा उद्योगपतींच्या घशात घालायला घेतल्यात, कितीतरी जागा महाराष्ट्रातल्या. त्याच्या आधी काही निर्णय घेतला होता. 8वीच्या का काहीतरी पुस्तकातून आपल्या शिवछत्रपतींचा इतिहास फार कमी केला होता. 1-2 फक्त धड्यांचा इतिहास केला होता. कशी काय मला लाज वाटत नाही रे या सगळ्या गोष्टी करताना? 2014 साली नरेंद्र मोदींनी मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये जलपूजन केलं होतं. कशासाठी? शिवस्मारकासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामध्ये, मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती समुद्रामध्ये भव्य दिव्य स्मारक उभं करण्यासाठी जलपूजन केलं होतं 2014 साली. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा थोडा उंच असा तो पुतळा महाराजांचा होणार होता. का नाही झाला? म्हणजे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती मराठी माणसाची मतं मिळावी म्हणून महाराजांच्या नावाने तुम्ही मतं मागणार. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा देखील राहिला, पण मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम देखील सुरू नाही झालं. राम मंदिर उभारलं तेव्हा आम्हाला आनंद झाला, त्याच्यामुळे लोकांनी तुम्हाला पुन्हा सत्तेवर बसवलं. त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत आहात, या कधीही हा देश मान्य करणार नाही, कुठचंही राज्य मान्य करणार नाही, बिलकुल मान्य करणार नाही. महाराष्ट्राला एक इतिहास आहे, परंपरा आहे. खास करून नाशिकमधला जो तपोवन आहे ना, तिथे प्रभू श्री रामचंद्र वनवासामध्ये थांबले होते, राहिले होते तिथे. त्या तपोवनाचं जे अस्तित्व आहे ते टिकून ठेवलं पाहिजे आपण. तुम्ही उद्या म्हणाल की जी आत्ताची झाडं आहेत ते आम्ही तोडणार, ती तोडली, हळूहळू अजून सगळं तोडत जाणार. अख्खा तपोवन तुम्ही संपवलं हो. हळूहळू करून गपचूप अख्खा तपोवन साफ कराल. नाशिकची ओळख संपवून टाकाल तुम्ही. पैशासाठी, सत्तेसाठी किती लाचारी करायची उद्योगपतींची म्हणावं. त्यांना निवडणुकीला फंड देत असतील, निवडणूक झाली की ते म्हणतील त्या जागा यांच्या घशात घालायला हे सरकार मोकळं. अरे पण कुठच्या थराला जायचं? ह्याला काही लिमिट? महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रस्ते सुधारता येत नाहीये, बेरोजगारी कमी करता येत नाहीये, आमचा शेतकरी आत्महत्या करतो तिकडे तुम्हाला लक्ष देता येत नाहीये.
शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव द्या म्हणून शेतकरी एवढी वर्ष झाली ओरडतोय बिचारा, बोलतोय, मागणी करतोय, तिकडे तुम्ही लक्ष नाही देणार. नको तिथे नको त्या गोष्टी करायला तुम्हाला टाइम आहे. पण मागे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई म्हणून काय मिळालं शेतकऱ्यांना? 8-8 हजार रुपये पर एकरी मिळालं. काय होतं 8,000 मध्ये? त्याचा लागवडीचा खर्च तरी निघेल का 8,000 मध्ये? उद्योगपतींची लाख लाख कोटींची कर्ज तुम्ही माफ करता. तो विजय मल्ल्या एवढे पैसे घेऊन पळाला, तिथे काय केलं तुम्ही? शेतकरी जर संकटात सापडलाय, थोडं चांगलं पॅकेज द्या, करा जाहीर. त्याने जर अन्न पिकवलंच नाही, खाणार काय? शेतकऱ्यासाठी करा. पण त्या गोष्टी आमचे सरकार करताना दिसत नाही. पण रायगड किल्ला, तिथे हॉटेल बांधण्याची परवानगी दिली कोणी? मागे राजगड किल्ल्यावरती आपल्या काही मावळ्यांनी शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक उभं केलं होतं. ते स्मारक या सरकारने काढलं का? म्हणजे पुरातत्व विभागाने काढलं का? तर परवानगी नव्हती म्हणून. परवानगी नसताना छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही स्मारक काढताय. ज्या महाराजांचे ते गड किल्ले, त्यांचा पुतळा उभा करण्यासाठी तुम्हाला परवानगी लागते. बरं, उभारलं त्यांनी, ते पण काय वाईट होतं त्याच्यामध्ये? द्यायची होती परवानगी. पाडायची काय गरज होती? काय गरज होती पाडायची? दिली असती परवानगी, काय बिघडलं असतं? मग मला सांगा, जर हॉटेल उभारलं, त्याला कोणी परवानगी दिली? ते का नाही पाडलं गेलं? कोणाला विचारून उभं केलं? लाजा वाटू द्या रे, लाजा वाटू द्या जरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं ना, ते रयतेसाठी उभं केलं. जे गडकिल्ले उभे केले ना, त्या गडकिल्ल्यांनी महाराष्ट्राचं स्वराज्याचं रक्षण केलं. त्या गडकिल्ल्यांची वाट लागू देऊ नका रे. जरा त्याची काळजी घ्या. सत्ता तुमच्या हातात आहे. गडकिल्ले संवर्धित राहिले पाहिजे, याच्यासाठी काहीतरी काम करा. त्या गडकिल्ल्यांवरती आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलंय. कशासाठी? स्वराज्यासाठी, रयतेसाठी, येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी. त्यांनी तेव्हा रक्त सांडलं, लढले, म्हणून आज आपण सर्वजण सुखाचं जीवन जगतोय. महाराष्ट्र आज अबाधित आहे. हिंदुस्थान ताठ मानेने उभा आहे. त्या मराठ्यांनी अटके पार झेंडे रोवले. म्हणजे पाकिस्तानामध्ये अटक नावाचा किल्ला आहे ना, तिथपर्यंत मराठ्यांनी झेंडे लावले. तिथपर्यंतचा प्रदेश मराठ्यांनी जिंकला. अहत तंजावर ते तहत पेशावर अवघा मुलूक आपुला, ही घोषणा त्यावेळेला दिली गेली होती. शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे रे. ज्या महाराजांच्या नावावर तुम्ही मतदान मागता, मतं मागता, हे सगळं बघून महाराज काय विचार करत असतील? रोज पेपरला बातम्या येतात, रोज टीव्हीला बातम्या येतात की महाराष्ट्रामध्ये पोरी बाळींवरती बलात्कार होत आहेत, इवल्या मुलींवरती बलात्कार होतात. आता मागच्या महिन्याची बातमी, 2-2.5 वर्षाची मुलगी, शेजारच्या माणसाने तिच्यावर बलात्कार केला आणि मारून टाकली. तिच्या दगड घेऊन तिच्या तोंडावर तोंड ठेचून तिला मारून टाकली बिचारीला. एवढीशी मुलगी, 2-2.5 वर्षाची मुलगी. तिचं काय चूक होती बिचारीची? हे का होतंय वारंवार? कारण कायद्याचा धाक नाहीये आमच्याकडे. या गोष्टी घडतायत कारण गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाहीये. कितीही मोठा गुन्हा घडू देत, थोडे दिवस जेलमध्ये राहतात, परत जामिनावरती बाहेर निघतात, मोकाटपणे फिरतात. कसा राहील कायद्याचा धाक? त्या बीडमध्ये काय चालू आहे? बीडमध्ये तर गुन्हेगारी वाढते. विदर्भातल्या जनतेचे प्रश्न आहेत, ते सोडवा. काल परवाकडे भाजपवाले, काँग्रेसवाल्यांनी सांगितलं वेगळा विदर्भ झाला पाहिजे. लगेच भाजपवाले उठले का हा आमचा मुद्दा आहे, वेगळा विदर्भ आम्ही करणार. अरे लाजा वाटू द्या रे. महाराष्ट्रासारखं राज्य, शिवछत्रपतींचं राज्य, त्याचे 2 तुकडे करणार तुम्ही? शरम वाटू द्या जराशी. विदर्भ, तिथे मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला, आणि बाकीचा आणि आपला महाराष्ट्रातला हा प्रदेश, आणि पुणे जिथे शिवछत्रपतींचा जन्म झाला. विदर्भाला आणि महाराष्ट्राला तुम्ही वेगळं करताय. कुठे फेडाली पाप? शिवछत्रपती जर वरून बघत असेल, काय त्यांना वेदना होत असेल त्यांच्या आत्म्याला. म्हणजे पूर्वी काँग्रेसवाल्यांनी देश तोडला, तुम्ही महाराष्ट्र तोडायला घेतलाय. त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय? महाराष्ट्राचे तुकडे होता कामा नये, ते आम्ही होऊ देणार नाही. हे सरकारने ध्यानात ठेवावं. कितीही मोठा संघर्ष करावा लागला तरी चालेल. विदर्भातले काही बालिश लोक आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे, वेगळा विदर्भ पाहिजे. अरे लाजा वाटू द्या रे. तुमच्या विदर्भामधले कितीतरी लोक मुख्यमंत्री झाले, तेव्हा काय केलं त्यांनी? का नाही विदर्भाचा विकास केला? त्यांना का नाही प्रश्न विचारत तुम्ही? त्याचं खापर तुम्ही महाराष्ट्रावर का फोडताय? जे विदर्भातले मंत्री झाले त्यांना विचारा ना जाब, का नाही विदर्भाचा विकास केला? सरकारला माझं सांगणं आहे, विदर्भ वेगळा करण्यापेक्षा विदर्भाचा विकास करा. काय तिकडच्या लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवा, पण महाराष्ट्राचे तुकडे होता कामा नये. महाराष्ट्र हा अबाधित राहिला पाहिजे, एकसंघ राहिला पाहिजे, संघटित राहिला पाहिजे, एकत्र राहिला पाहिजे. महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे.
त्याचे तुकडे होताना आम्ही पाहू शकत नाही, आम्ही ते होऊ देणार नाही. त्या वाढदिवसाचा केक वाटला काय पाहिजे त्याने का घ्यायचा आणि कापत सुटायचा? उद्या वेगळा विदर्भ होईल, उद्या वेगळा कोकण मागतील, मराठवाडा वेगळा होईल. का तुकडेच करत बसायचे का महाराष्ट्राचे? का दुसरा उद्योग नाही उरलाय तुम्हाला? महाराष्ट्र एकत्र राहायला पाहिजे, बस एवढीच इच्छा आहे. त्याच्या जाती जातींमध्ये विष कालवायला घेतलंय ते पण बंद करा. निवडणुका जवळ आल्या की जाती जातींमध्ये भांडणं लावत सुटायची, आरक्षणाचे मुद्दे बाहेर काढायचे. माझं तर स्पष्ट मत आहे, आरक्षण ही गोष्टच संपवली पाहिजे. जातीनुसार आरक्षण हे बंद करून टाकलं पाहिजे. आरक्षण द्यायचंच आहे ना, आर्थिक निकषावरती द्या. ज्याची खरंच हालाकीची परिस्थिती, बिकट परिस्थिती आहे ना, तिथे आरक्षण द्या. त्याला फी मध्ये सवलत द्या. पण ऍडमिशन जर समजा जातीच्या आधारावरती होत गेली तर देश अधोगतीलाच जाणार. ज्याच्यामध्ये टॅलेंट असेल ना त्याला पहिले प्राधान्य मिळालं पाहिजे. ज्याला मार्क जास्त आहे, ज्याला ज्याची गुणपत्रिका चांगली आहे, त्याला तुम्ही ऍडमिशन द्या, त्याला पहिले प्राधान्य द्या. त्याच्यानुसार ऍडमिशन झाली पाहिजे. जातीच्या नुसार कसले ऍडमिशन देत आहे आणि जातीच्या नुसार कसल्या नोकऱ्या देता तुम्ही? गुणवत्ता राहते बाजूला, आरक्षणाच्या जीवावर कसं नॉलेज नाही तो पुढे जातोय. पण सगळेच आरक्षणावाले काही मूर्ख नसतात, काही हुशारही असतात, त्यांना पुढे जाऊ द्या. आणि जे ओपन कॅटेगरी मधले त्यांच्यातले जे हुशार आहेत त्यांना पुढे जाऊ द्या. सगळे आपण बांधव आहोत. पण या आरक्षणामुळे जी भांडणं लागतात, आरक्षण बंद करून टाका. नको ते आरक्षण. ज्या आरक्षणामुळे जर महाराष्ट्रामधला मराठी माणूस जर विभक्त होत असेल तर आरक्षण द्यायचंय ना, तर भारताची ना, या भारताची भाषावर प्रांत रचना झाली. महाराष्ट्रामध्ये आरक्षण असलं पाहिजे, ते मराठी माणसाला आरक्षण असलं पाहिजे. की महाराष्ट्रामध्ये जर नोकर भरती होत असेल, महाराष्ट्रामध्ये जर शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन होत असतील ना, तर 90% 95% मराठी माणसाला, मराठी मुलांना प्राधान्य तिथं मिळालं पाहिजे. त्यातून जर उरले तर इतरांना ऍडमिशन मिळालं, नोकऱ्यांसाठी सुद्धा. मग त्या खाजगी असोत किंवा सरकारी असोत. त्याच्यामध्ये जातपात नको. जन्माने मराठी असू दे, मग तो कुठच्याही जातीचा असू दे, जातीनुसार आरक्षण नको. म्हणजे भांडणं होणार नाही आणि कोणावरती अन्याय देखील होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.